नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महावितरणमध्ये हिंगोली या मंडळ कार्यालयामध्ये जे अप्रेंटिसशिपचे जागा निघालेल्या आहेत, शिकाऊ उमेदवाराचे जागा निघालेल्या आहेत, त्या संदर्भात त्यांनी नोटिफिकेशन जारी केलेले आहे. यामध्ये एकूण 100 जागा असणार आहेत. तर त्या 100 जागेसाठी त्यांनी ही जाहिरात काढलेली आहे आणि ही जाहिरात पूर्णपणे ITI तसेच 12वी पास असलेल्या उमेदवारांसाठी असणार आहे. अप्रेंटिसशिपची जाहिरात आहे. जर तुमच्याकडे 12वी पास प्लस ITI पास असाल तरच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, अन्यथा तुम्ही अप्लाय करू शकत नाही. जर तुमच्याकडे ITI नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू शकता किंवा तुमच्या कोणत्या ओळखीच्या विद्यार्थी मित्राकडे ITI जर असेल तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना आपलं ITI झाल्यानंतर जे अप्रेंटिसशिप असते 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी ते कंप्लीट करता येईल. तरच त्यांना कोणतीही गव्हर्नमेंट जॉबची संधी प्राप्त होते, अन्यथा त्यांना प्राप्त होत नसते. चला तर पाहूत हिंगोली यांच्यामार्फत निघालेली ही जाहिरात. तर त्याआधी एक छोटीशी विनंती, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असाल आणि अशाच प्रकारचे अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय विद्युत भवन हिंगोली यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यांच्या जी आस्थापना आहे त्यावरती वीजतंत्रीचे 50 जागा आणि तारतंत्रीचे 50 जागा, म्हणजे तुमच्याकडे जर वायरमॅन किंवा इलेक्ट्रिशियन असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. या दोघीची प्रत्येकी 50 जागा आहेत. प्रशिक्षणास्तव शिकाऊ उमेदवाराचे एकूण 100 जागा भरण्यासाठी वीजतंत्री तारतंत्री या व्यवसायातील ITI उत्तीर्ण प्राप्त उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी यापूर्वी उमेदवारांनी केलेले अर्ज सद्यस्थितीत इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 30/12/2020 ते 7/1/2021 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावरती आस्थापना क्रमांक E041727022248 या ऑनलाईन अर्ज आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह अपलोड करावेत. दिनांक 8/1/2021 रोजी मंडळस्थळावर छाननी करण्यात येऊन अंतिम यादी सूचना फलकावरती प्रसारित करण्यात येणार आहे. यासाठी काय महत्त्वाचे त्यांनी टिप दिलेले आहेत, काही सूचना दिलेल्या आहेत, ते तुम्ही एकदा पाहून घ्या आणि ऐकून घ्या. टिप नंबर 1, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7/1/2021 पर्यंत सायंकाळी 5:30 पर्यंत राहील. उमेदवाराची apprenticeshipindia.org या संकेतस्थळावरती नोंदणी असणे आवश्यक आहे आणि इथे तुमचं प्रोफाईल 100% कंप्लीट असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी जर प्रोफाईल असेल तर तुमचा अर्ज बाद करण्यात येतो. नंबर 3, अर्ज करताना संकेतस्थळावरील आवश्यक ते प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा राहील. निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारास प्रशिक्षण कालावधीमध्ये नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल. नंबर 6, उमेदवारांनी मागास प्रवर्ग अर्ज केला असल्यास जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडावी. नंबर 7, वरील बाबतीत काही अडचण उद्भवल्यास मानव संसाधन विभागातील उच्चस्तर लिपिक मास म्हणजे HR डिपार्टमेंटतील सिनियर क्लर्क, त्यांचा इथे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला आहे, म्हणजे मोबाईल नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुमची जे शंका आहे, प्रॉब्लेम आहे, अडचण आहे ते त्यांना विचारू शकता. ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ हिंगोली. जर तुमच्याकडे तारतंत्री वीजतंत्रीचा ITIचा कोर्स झालेला असेल तर तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता आणि 1 वर्षाची अप्रेंटिसशिप करू शकता. यामध्ये तुम्हाला मानधन जवळपास 8,000 ते 8,500 असा मिळतो. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्यासाठी फक्त महाराष्ट्राचा प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. जर तुम्ही महाराष्ट्राचे नसाल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. तर लवकरात लवकर अप्लाय करून घ्या. काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा. आमचं टेलिग्राम चॅनेल आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. त्यावरती तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळत राहतील. या व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणती जाहिराती असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकू शकता. त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल आणि त्यामध्ये तुमचं नाव सांगितलं जाईल की ही जाहिरात तुमच्यातर्फे आम्हाला प्राप्त झालेली आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे, त्यावरती जॉईन व्हा आणि तुमच्याकडे जे जाहिराती आहेत ते त्या ग्रुपवरती टाका, जेणेकरून त्यावर तुम्ही व्हिडिओ बनवेल आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत ती जाहिरात पोहोचेल. चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद,
जय महाराष्ट्र.